सर्वकार्येषु सर्वदा या विश्वाचा पालनदाता देवादी श्री गणराया ओवळते मी पंचारती या विश्वाचा पालनदाता दे
हॅलो हॅलो देवकीचा काळी यशोदेचा काळ देवकीचा काळी यशोदेचा काळ गोकुळ करा यमुनात्री वेणी परी तू राधाबावरी
धर्माची जाणीव होते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो. मात्र एक मामाकन जनतेला खूप त्रास देत आहे. त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. त्या अगोदर गोकुळातून मथुरेत जाणाऱ्या दुधाची विक्री थांबवावी लागेल. सुदामा, अरे सुदामा, देवाची त्यांनी प्रणव असतो. देवा एवढा एकाएकी बोलवण्याचे कारण काय झाले? सुदामा, मी तुझ्यावर एक मोठी जबाबदारी देत आहे. ठीक आहे कोणती देवा? उद्या सकाळी गवळींचा मेला ताजमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार आहे. त्यांचा रस्ता प्रतिमाचा करायचा आहे. देवा तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो देवा. सुदामा, तुला वाटतंय तेवढं सोपं काम नाहीये. तू जो राधेला नीट ओळखलं नाही. मी राधेला भेटण्यासाठी या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. विकास वसंत खांबे मावळतवाडी यांच्याकडून 200 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. विकास वसंत खांबे, त्याचबरोबर अवनीत डिंगणकर यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. कृष्णदेवाने आपल्याला खूप मोठी कामगिरी सोपवली आहे. वृंदावनातून 1638 मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांचा दैदाचा नाश करायचा आहे. ती कामगिरी आपण न करता आपल्या संत सवंगडी वाकड्या बोंबड्या आणि पेंद्या यांना हात मारली पाहिजे. रे पेंद्या, रे पेंद्या, रे पेंद्या, काय रे काय? अरे कुठं आहेस? ये लवकर ये. अरे कशाला? या अगोदर ये, सांगते नंतर. आलो आलो. यो यो. गेलं कुठं माझ्याबरोबर आले तर? काय हो मंडळी, बघितलं डोंगर जातो ना बाकडे बाबड्याला? बघितलं? मामावर गेलं. त्या खाली बोलवायचा परत. वरती गेलं. गेलं. जाऊ दे हात मारतो ना मी. अरे पेंद्या, हा? अरे एकटं झालास? एकटं झालो. तो बाकड्या बाबड्या गेले कपिला शोधायला. कपिला शोधायला गेलं? त्यांची गरज आहे आपल्याला तिथे आता. त्यांना माझे पाठवून आहे तो. ती कपिला धावत गेली गंगावर. ती गेली धावत. ते आपल्या बाबड्या गेले धावत. आणि त्यांना बोलाव लागेल आपण त्यांची गरज आता. बघतो येतात काय माझ्या आवाज मारून बघते ना. का तू बघतोस पहिला? नाही तूच मारून बघ. बघतो बाकी येतील ते. अरे बाबड्या, आवाज येते. अरे बाबड्या, लांबच गेलं वाटतं. अरे बाबड्या, रे बाबड्या, अरे बोबड्या, रे बोबड्या. अरे आला आवाज आला. अरे इकडे या, इकडे या. गाई सोडील वना, कसा येऊ सुदामा. गाई सोडी
मी त्या कपिला घेतली गेली मी तुम्हाला आवाज येत होता का तुम्ही कानात टाकून बसलो होतो अरे मेला मोर्यांचा बैल गेला त्यांना आगली होतो मोरांचा बैल कुठे गेला जंगलावर अरे मेला कपिलाच्या माग कपिलेच्या मागे वाटेच्या बकऱ्याच्या मागे गेला की काय काय हा? कापूस कापूस अरे तुला वाटलं काय ना अरे काय तू बोलवलं सगळं काय सांग आधी अरे मी नाही बोलवलाय सुदामान बोलला सुदामान त्याला तिथे कशाला बोलवलाय ना ते अरे अरे सुदामा सांग या वाकडं वगैरे नाव अरे अरे मला काय सांगितलं तर तुम्हाला हे वाकड्या बोल ना झालं काहीतरी काय अरे मेला एकट्या एकटा कालवा काय होता मग मेला कापलेला जे कल्पन त्याचे हा काय काय बोलतो काय अरे काय बोलतोय कशाला बोलवला कशाला असं अरे पण तू वाकड्या झालास अरे मेला त्या मोर्यांच्या कर्मावर चाललो आंबा काढायला त्या मेला मोर्याचा आणू घालून घोड मारला की नाही अरे देव मग अरे मेला आंबा राहिला बाजूला माझा पाय मोडला मी आंब्यावर चढलो कशाला मग आंबा काढूया कलमाचा आंबा काढून देणार आहे तुम्हाला खायला तर मारतील अरे ना मग मला काय सांगता अरे पण तू बोलवलंस का त्या सांग आधी. हे बघा ऐकून घ्या अरे आपल्या दूध पियाला भेटणार आहे अरे तुझ्या अरे गवळणी मात्र प्रकृतीची बाजू जाणार आहे ना दूध घेऊन एवढ्यांचा दूध प्यायचा ते घागर घेऊन दूध घेऊन चालल्यात कुठं बोलतोय कुठं मथुरेच्या बाजारात चालल्यात अरे ते कशाला जाणार बाजार करत चालल्यात अरे त्या बोलतोय आपल्याला करे जाता जाऊ दे अरे तेवढ्या दूध काय भेटेल आपल्याला हा नंतर गवळणी आले की अरे मी दुधाचा काय बोलतोय की ढेरी बस जाऊ दे आपण अजून दूध खाऊ अजून वाढू दे अरे गवळणी चालल्यात मथुरेच्या बाजाराला अरे मला बोलतोय मथुरच्या बाजारात कुठं कुठं करतोय ह्याला बाजूला ठेव रे आणि ऐकून घ्या तुम्ही माझं नीट पहिलं मग गवळणी वृंदावनात चालल्यात वृंदावनातून मथुरेच्या बाजारात चालल्यात अरे सुद्धा मग कशाला बोलतोय रे कशाला तरी पण याची मला भाषा समजतच नाही रे अरे मेला मी कामाशिवाय का इथं मला पण वाक्य द्या अरे मेला तू मध्ये मध्ये कशा डोका घालतो तू बोल तर गवळणी चालल्यात अरे माझा अरे सुदामा, त्या कुठे कुठे बोलतोय तू विचार ना आम्हाला आम्ही आहे ना सांगा ती हा? तू बाजूच राहा रे गवळणी चालल्यात मथुरे बाजारा अरे तुला काय आता दूध आणून द्यावी तर काढून अरे पण कपिला गेली. जा मोऱ्यांच्या वाड्यात आणि दूध काढ पहिलं दूध काढतात काय बोलतोय तू? काय असं आहे? काय पण शिकवली? हा? कोण बैलाला दूध काढतं अहो, माझ्या मोर्यांच्या गाई नाही आहे. इकडं बघता बैल. अरे अरे मी खालच्या बोललो खालच्या आमच्या मोर्यांच्या गाई. मग तू तुझा काय वाटलं वरच्या मध्ये? नाही अरे मेला तुम्ही थांबा आता सुद्धा मला बोलू दे काय तर अरे, गवळणी चाललेत ना त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे असं बोल ना अरे मेला दूध खायचंय. अरे दूध खायचं ना दूध खायचा सगळं भेटणार तुला हा, सगळं भेटणार अरे गवळीला पकडू तेव्हा अरे, ऐका तरी माझं नीट अरे गवळणी चाललेत ना त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही हा, असं रस्ता आहे, भाषा समजते थोडीफार हा, त्याला पुढे जवळ राहतास ना की तुला पण समजेल याची भाषा बघ नको तुमचा नाक तू नको नको ते राहू
सामान पटत नाही हा विसरतो पण आता रे अरे तर येडा कसा लागलाय? अरे मेला तर गावा खाताना पुढे डोक्यावर पण काय माहिती रस्ता पट्टीमध्ये करायचं करूया ना हा, करूया जाऊया ना मग हा, जाऊया तयार आहे ना मस्त चला मग जाऊया अरे त्या बोलतो दोन्ही पण आहे. हा दोन्ही पण आहे अरे जाऊया दोन्ही ना मग अरे ते ह्याचं त्याचं नाही त्यांच्या माठातला हा? चले मग जाऊया ना हा, जाऊया. चला. पाठवूया माझ्या अरे, पाठवूया. तुझे जाहिया बोली रविया लग हाडोई सयानी भागा लवकरी चला भरभर करू तयारी चला भरभर करू तयारी जाऊ मथुरेला दारी मथुरेला दारी जयानो चला लवकरी मथुरेला दारी जयानो चला लवकरी
तिची बाजूवाली मावशी नाही आली अजून. नाव नको घेऊ ते कैकेयीचं. मला तिचं आणि माझं भांडण झालंय. माझा नवरा घरी नसता आला, तिथं मुर्दात बसवलं असतं बघ. अगं पण राजे, तुझ्या मावशीला सांगणार होतीस ना आजच्या बाजाराबद्दल? हो ग, ती येते बोलली होती. अगं तारा, तू आवाज येऊन बघतेस का तिला? हो राजे, बघते. मावशी, मावशी. अगं हो बाजूला. तुला ह्या आवाजाने ही गलीतली कुत्री तरी जागी होतीस काय? मी पण आवाज देऊ बघते कशी ती. म्हातारे, अगं ए म्हातारे. मुर्दा बसवला म्हातारीचा तर आवाजच देत नाही मी. हो बाजूला, ती येणारी मावशी तुझ्या बाजूला येणार पण नाही बघ. थांब, मीच आवाज देऊन बघते. मावशी, अगं ए मावशी. मावशी, अगं ए मावशी. मावशी झोपली की काय? मावशी, अगं ए मावशी. अगं का ग म्हणलं पोरीनो. अरे येतेस ना? हो येते येते. तुम्ही या तरण्या ग पोरी, हाका मारता का म्हातारी. तुम्ही या तरण्या ग पोरी, हाका मारता का म्हातारी. ही गडबड गोंधळात होई निघाली आले, आले तुमच्या पायी निघाली आले, आले तुमच्या पायी. लग्न करते ना लग्न माझं कुठं माझ्या मुलाचं अगं म्हातारे, तुला या वयात मुलगा तरी कोण देईल? भावा
जमाना होता. आता चालत होती ना, एकदम होतो की बघ ऐकता. हे बघ हे बघ हे बघ केस गेले तो बघ. बाकी विचारून अगं माझ्या मुलाचं लग्न करते, पोरगी शोधा गेली होती. जल्ला कशाला भेटते? अगं त्यांच्या अटी ऐकू ऐकू माझा नवरा बघ कसा पागल झालाय. अगं त्या फलाट पाहिजे फलाट, तर पण टावर मग काय जल्ला मला काय माहित नाही का? जल्ला अगं त्यांच्या अटी ऐकून 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 माझा नवरा घबराचा वेळा झालाय. अगं दुसरीकडे गेलो होतो आम्ही, दुसरीकडं तिकडं कसं अटी तिकडं पोरीला सासू सासरे नको. अगं सासू सासरे नको मग काय संसार कसा होईल? अगं आजकालच्या पोरी समजून घेत नाही बघ. हा बटर पिझ्झा खाऊन काय अकला येणार आहे ना? ही बघ टवली जरा वाज लागला का फुंकून 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 अगं बघ की सकाळी तोंड बघायला लागला की मला सुगे मावायला का दिसतो बघ. अगं त्यांच्या अटी ऐकून की मला नवरा बघ कुठं दिसत नाही, दिसत आलं बघ. अरे शोधलं भेटायला पाहिजे. खाली गेलाय. मामीकडे गेलाय. आपण निघूया का? हो निघूया की. आता काय ते झालं मावशी? अगं या सर्व पोरी कोण? अगं मावशी, त्या माझ्याच मैत्रिणी आहेत पण. आणि ही टवली पण आहे की. मावशी माझं नीट नाव केलं अगं मग काय करशील? या पानाखाली खाली फेकून देईल तुला परत. अगं आज काय लावून बघ, मी म्हातारी असली ना तर खमके खमकी. मुळशी नाही बघ एकदम खमकी आहे. अगं मावशी, तू पण काही तिच्या नादाला लागतेस. तिची सवय माहिती आहे ना तुला? अगं हो तिची सवय तशीच आहे बघ. ठीक आहे. मग आपण नोकरीला जाऊया? हो जाऊया की. झालं? अगं घेतलं काय नेसलं काय सांगायला पाहिजे की नाही? ते तर तुला सांगायलाच पाहिजे काय गं? हो त्याशिवाय बाजार कसा होणार? सांगा गं पूर्ण. अगं मावशी मी की नाही मी घेतलं लोणी. हो मागे तू काय घेतलं? अगं मावशी मी घेतलंय फालुदा. हा गं कोणता प्रकार? मावशी, तो आईस्क्रीमचा प्रकार आहे बघ. होय काय? अगं मावशी मी घेतलाय गाजरचा हलवा. अगं मावशी मला तर वाटतं हिने साखरेच्या जागी मीठच टाकलं असेल गं. काय गं पोरी? साखरच टाकली मी. नाही नाही साखर नसेल विषच टाकलं मी मारून टाकायला. नाही नाही बाई मला नाही मारायचं अगं पाहिजे. भांडू नका. ती सगळीने काय घेतलं? तिची म्हातारी मला लेकच विचारते. त्यातलं अगोदर विचारलं पाहिजे. मग माझा पहिला मान असतो. मी नुसतं तोंड बघितलं का मला मी घेतलंय दही. तरी
कढी घेतलास हो मागं अगं मावशी मी घेतलंय दूध. चला मग जाऊया ना आता जरा हो. काय ग अगं मावशी आम्हा सर्व पोरींना विचारलं आणि तुझं कोण गं सांगणार? अगं या म्हातारीची कालच सवय आहे स्वतःचं ठेवायचं ढाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. काय ग, तू असं बघितला अगं म्हातारी एक मस्करी केली. तुझी मस्करी आवाज कमी कर आईनाचा फळ आहे सांगा पाहिजे मग त्याशिवाय वागत कसं होणार? मी घेतली इंग्लिश काय? इंग्लिश हा काय गं प्रकार? अगं आजकालच्या जमान्यात हाच तर डिमांड आहे मग पुढे? अगं पोरं शाळेत कमी जातात पण खाली बाटल्या घेऊन बघ किती जातात तर तिला शाळेत जाऊन जाऊ बघ मावशी म्हणजे तुझे कस्टमर आहेत की काय? हो ते का customer आहे? असलं कसलं बोलत तुला? शिवाई शिव काय बोलते हातचा माझा धंदा पैसा धंदा आता काय करू पण ते कसं वाटतं? जरा ताण लागली की घ्यावं लागतं ग. काय कर ना ही नवऱ्यासोबत कसा कसा भांडते तरी कशी. आजच्या मी म्हटलं, भिंतीला कोण घालतं? मला वाटलं उंदीर घालतं वरती घातला. हो हो तुला जाऊया तर. तुमचा बघ ना म्हातारी सारखी सारखी काय थांबवते जावे तरी बाजाराला. अगं थांब की जरा पाणी पी की अगं घेतलं काय सांगितलं पण घेतलं काय सांगितलंच नाही ते तर तुला सांगायलाच पाहिजे गं. हो मावशी मी सांगते हा तुला. हो पोरी सांग घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी. घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी. नेसली आहे नऊवारी. आहे मी गवळ्याची नारी. तू मावशी झाली म्हातारी. म्हणून ही तारासली लोणी घेऊन मथुरे बाजारी. मावशी मी सांगते. तो सांग की पोरी पाचेरी साडीची अस्मिता मी संध्याची खान. पाचेरी साडीची अस्मिता मी संध्याची खान. तू संपूर्ण महाराष्ट्र आहे रत्नागिरीची शान. संपूर्ण महाराष्ट्र आहे रत्नागिरीची शान. म्हणून मी नेसली पैठणी सर्वांचा राखून मान. ते उखाणा घेते हा. चांदीच्या वाटीत सोन्याचे तुकडे. चांदीच्या वाटीत सोन्याचे तुकडे. नाव घेते कुत्रे थोबा कर इकडे. म्हटल्याचं तोंड बॅग. आईचं नाव सांगी. अगं खोटं नाव घे काय का घेते हा. वाटीत वाटी चांदीची वाटी. वाटीत वाटी चांदीची वाटी. म्हातारीची ओलांडली साठी तरी बी मेले हे सगळे या म्हातारीच्याच पाठी. जवान आहे जवान आहे जवान आहे ना तर माझ्या पाठीवर किती जण उभे आहेत तुम्ही त्याला पावलं आणि थांबून येतात त्याने तोंड उचला का बाई गं, ही कोण अगं मावशी आता तरी चल की बाजाराला. अगं पाहिजे की अगं मावशी माझं लग्न कुठे झालंय नाव घ्यायला. अगं पण नाव तर घे ना कसा पोरगा पाहिजे ते तर तू सांग बरोबर ऐक. त्याचे बाहू कसदार आणि डोळे धारदार असावे. त्याचे बाहू कसदार आणि डोळे धारदार असावे. समोर औरंग असतानाही शंभू राजांसारखे हसावे. समोर औरंग असतानाही शंभू राजांसारखे हसावे. जीवनाच्या लढाई शुभ राजांसारखा लढला पाहिजे. जीवनाच्या लढाई शुभ राजांसारखा लढला पाहिजे. खचलाच कधी मी तर माझ्या कुशीत रडला पाहिजे. खचलाच कधी मी तर माझ्या कुशीत
एवढं ते बघ दूध तो बघ दूध अरे मेला काय संपन काय सुताय अरे लय मारली बोलतो खाणार भुक्कड सगळं तर मारणारच ना हा काय करतो गडी अरे मेला इथं बांधवले कोणी घातला मगाशी नव्हती ना अरे मावशी एवढी दणदणली काय काय तुम्ही घातली हो काय अरे मेला पडला मी मगाशी बाण घातला अरे मेला तुझ्या उरावर नाही काय आला मी पियालीला म्हणतो पियालीला दिलास ना पोटभर अरे तरी पण गावले काय थांबत नाही बा हा रे थांबायचं नावच नाही घेत आहे इकडे इकडे या. कोण जाणार पहिला सुद्धा मी जातो त्याला लय मध्ये करायची घाई असते रे. मग पेंजेलाच जाऊ दे त्याला. मी जातो पहिला आपण साईडला जाऊया हा मावशे तू कोण अरे म्हातारी लय बाहेर दिसते रे म्हातारी जातेच कुठं तू सोंगटा कोण तुझी माझं नाव बाजूला मावशी नाव घे तू कोण मध्ये कोण मी कृष्ण सवंगडी तुमचा रस्ता कसा अडकवलाय कृष्णांच्या उस्मावरून आम्ही काय कोणाला ओळखत नाही आम्ही जाणार बाजाराला बाजू तुम्ही आलात कुठे जाणार कुठे आज आम्ही गोकुळातून जाणार मथुरेच्या बाजाराला अरे म्हातारे ऐकत येत नाही सुदामा सांगतो हा. अरे सुदामा मावशी का माझं ऐकत येत नाही बघ नाही ऐकत तू या सोंड्याना पाठव वाकड्या बोबड्याना का अगोदर का पुढे पुढे करत अरे मावशी भारी दिसते भारी ए तुझी कुठे ए, गप्प ना. होता मावशीने बघा मी मग पोरीला बघता चालायचं आवड सवय केंद्या ते दोघांना पटवून बघूया आपण हा जाऊ दे देणार बघ ना आम्ही बघतो जावा जावा तू कोण आता तू तर मोगली वाटत अगं मावशी मोगलीला आहे काय बोलतोय कृष्णदेवाची सवंगडी अरे काय ये इकडे बघ टुट्टू आली बघ टुट्टू आली बघ झेंडावर घेतला दाई बघ तुझा ती बघ टुट्टू आली बघ माझा भावा माझा सोन्या आवडला बहुतेक बाबा तू रे कोण आम्ही पण याचा मी सवंगडी आहे अरे मगाशी उलट ना मोगली आणि तू कोण तुझा पक्षी काय राहल काय बोलतो मावशी तुला नाही समजणार याचा पोपडा नाही अरे तू समजा पण तुझ्या हे काय मध्ये पांढरं पांढरं काय झालं मावशी माझी आई म्हणजे चाक काढवती त्या झाला काला काला दिसत नव्हतं पांढरा पांढरा लावला चालत नाही का काय काय झालं ना दादा कोणाचा दादा आला
शकत का तत्तरीत आहे. तत्री कुठली तरतरी परपरीत आहे. अरे परपरी असू नये सरसरी असू दे आम्ही त्याच वाटेने जाऊ बघ तत्तरीत सगळं जातात. तत्तरीत आहे, तत्तरीत. तरतर तरतर काय करतेस हा तत्तरीत, तत्तरीत. अरे वाकड्या समजव जरा भाषा. अरे ती भाषा बघून ना यावर सगळी येडी होती दाय बघ ना. दाय बघ ना. तू गेलं का तू? नाही 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 दाय ना. दाय झालं. याला घेऊन जा बाबू. अबे याला घेऊन जा. काका तसाच आहे. काय ऐकत नाही कोणाचा. आमचा पण ऐकत. अरे आमच्या मध्ये काय करतो अक्का काय? अगं तुला अडकवतोय बोलतोय. अरे माझ्या म्हातारे मला कधी अडकवलं नाही तू कोण रे तिथनं येते तोंडानी. तोंडावरी कोणाच्या तोंडावरी तिथनं तोंडानी. अगं कृष्णाच्या सवंगडी. मस्त बोल ना आता तोंडानी. अगं का तसाच बोलतोय. तुला काय समजत आहे. अरे मी ह्याच्या शाळेत नव्हती तो ती. माझी शाळा खाली होती बाटल्या रे कुठं? बाटल्या घेऊन मागितलं काय हो तेव्हाच का वा बाजूला तुम्ही आम्हाला जाऊ दे मथुरेच्या बाजाराला अरे मेला सुद्धा माहिती काय ऐकत नाही. म्हातारीले माझो रे. तुझा का तुझा? मी जाऊ. तुला आता भारे ना म्हातारी भारे ना. अरे रे बारे. थांबा थांबा मी बघतो. मावशी थांब. आता तुम्ही मध्ये आता कोण आला मावशी तू आली कुठून जाणार कुठे. अरे एका सारखं काय सांगायला आहे का मावशी तुला सांगावंच लागेल. अरे आम्ही आता गोकुळात दोन जाणार मथुरेच्या बाजाराला मावशी तुला पुढे जाता येणार नाही. अरे मगाशी तो मला रस्ता परपरीत आहे आता तू आला मध्ये जाता येणार नाही आम्ही जाणार त्या रस्त्याने मावशी तू खूपच शाणी दिसतेस. तुमच्या सोबतची एक साधी सरळ गवळणी पाठवून दे. हा जा बघ ना कोण ठीक आहे, मी बघते. राधे तुला पुढे जाता येणार नाही. आम्हाला कृष्णदेवाचा हुकूम आहे. तुमचा काय कायदा? मावशीला आणि गवळींना पटवून द्या. ऐक राधे आमचा कायदा. ऐका जरा राधे.
बघा ते कोणतं बी? तोंडरी सवंगडी बोलते सवंगडी. अगं बसणार नाही का? पोरीनो, तुम्ही जमलं असतं तर बसा जरा. पेंद्या काय होत तुझं? मावशी तर बसतच नाही. आधी बघून दे सगळ्या हे बसल्या बघ काय का? ते. गवल्या सगळ्या बसल्या काय त्या. बघ 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 का? अरे केंद्या, आता कोणता तू? अरे गवल्याने बसली आहे ते बघतोय. आता? अरे अशी नवीन style आहे आमची. अरे मला पोरीला बघून डोल्या फिरता तुझी मान कशी फिरते. अरे अशीच ती. तुमच्याकडे मी पोरी बघित असतो. अरे ता सोड तुझा पाय कुठे पोवात अडकला असा घासतोय. आता कुठे आला तर पोत अडकला त्याच्यात. आता? मला काय माहिती कुणी ती कपिल आली होती असं तिकडं. अरे मेल्याचा तू भलता बोलता नसतोय. का तू? अरे वाकड्या काय बोलतो काय तू करतो काय आता. अरे आता त्याचा तुटू मामा मला काय नाही समजत. अरे सुदामा गवळी मावशी फक्त उभे आहे बघ. सगळ्या गवळी बसले आहेत. आम्ही येतो ना बसून. बघा बसते काय. चल बघू. चल रे पेंद्या. चल चल. काय ग मावशी एवढा मी बसणार नाही बोलली की. अगं एवढा आठवण जमलीच नाही काय. मी दमली नाही, मी आज म्हातारी खमकी आहे ना. एवढी कमकी आहे. मग की दाखव, हिंदा रे, हिंदा लावते आता, हिंदा. दाखवायलाच हिंदा लागला. कुठला आशू दिंडा की काय? काय? मग हिंगा बोलतो हिंगा. आमचा हिंगा बघायचा आहे. दाखवा की हिंगा तुमचा. अरे दाखवल्या वाकड्या बोबड्या. मावशी तुला कोण मला गाणं आठवलं ग. कुठला रे? मला आवडते म्हातारे मावशी. तिला पाहिल्याने बाजारच्या दिवशी ना होशील का माझी तो मावशी. मावशी अजून नाही जमलीस तू. नाही जमली मी. अरे तुमच्याकडे बघून मला अजूनही गाणं आठवलं बघ. बोल ना मावशी. बोलू का? बोल बोल मला ऐकू दे. दाचुलाने वाटी भर बेवरा. सध्या बाटलीचं दिमान आहे. होय काय? मावशीला बसत नाही. जा रे पेंड्या तिकडून. जातो मध्येच घे अड्यात मधीच बरोबर. घे, मधीच घे. नेम लावून घे. तुझा लय येतो. चुकतो. घे रे एकदाच. ए, वाजव रे बघू. अरे याला बस. अरे बसत नाही. अरे अरे तुम्ही रडकी आहे. अरे माझी काळजी लागली. जेवढा टाकला ना सुद्धा मानला. चला मावशीला. बसली मावशी बसवली ना. मला तर वाटत नाही पण बसून जातील. आपल्याला कृष्णाचं धाव घ्यावी लागेल. घ्यायलाच पाहिजे वाटतं. चला चला मग जाऊया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विकास वणये, सागर लिंगणकर, मंदार डोंगरे. विकास वणये, सागर लिंगणकर, मंदार डोंगरे दिल दोस्ती मित्र परिवाराकडून संपूर्ण कार्यक्रमास 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आद्विक अजित खांबे, मावळसवाडी यांच्याकडून रोख 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. गणपती हुमणे कोळेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोज पनिये पंडियेवाडी यांच्याकडून मावशीसाठी खास 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उर्मिला उदय मोरे यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उदय कामू मोरे यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. राजन खरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200
राजेश रिंगणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तडीपार ग्रुप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्राप्ती दिलीप टिंगणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सावित्री रामचंद्र जोशी यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कनिक्षा अशोक शिंदे यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबरोबरच स्वाती संजय लिंगणकर यांच्याकडून मावशीच्या कार्यक्रमाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. आम्ही मंडळ त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष यशवंत डिंगणकर मधलीवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे विवेक संदीप डिंगणकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृष्णाच्या एंट्रीसाठी प्रदीप जोशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर एकता विकास मंडळाचे सर्व कलाकारांनी ज्या रसिकांना जोडून ठेवलाय त्या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. देवा गवळण सांगायचं मुळीच नाव घेत नाही. ठीक आहे, या तुम्ही. येतो देवा. राम मावशी, तुम्ही कोणाच्या मध्ये आला? मावशी, मी श्रीकृष्ण भगवान लोकमाला, कान्हा, मुरलीवाला, मोहन, मनोहर अशा अनेक नावाने ओळखतात. असा पोलिसाचा रंगरुगटी करून आलास तू? मगाशी तुझे सवंगडी होते की काय? हो, ते माझे सवंगडी होते. असं आम्हाला अडवलं काय? मावशी, तिला माझी ओळख पटायला हा जन्म फिरणार नाही. तुम्ही राजा माझी ओळख असेल तर तिला पाठवून दे. ती मला ओळखते. दादा बघ कोण? राधे, मी श्रीकृष्ण भगवान. राधे, श्रीरामाने दिलेल्या शापामुळे तू मला 100 वर्षापासून धरतीवर जन्म घेतला आहेस आणि तेच मी आठवण करून देण्यासाठी नारायण रूपी 8 अवतार धरून धरतीवर जन्म घेतला आहे. ठीक आहे राजे. युगायुगाचे अवतार जाणून घे. सावळा
हॅलो 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 मंथन दीपक भुवड कोळवली यांच्याकडून 151 रुपये. जोशी गुरुजी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये. निधी प्रवीण बामणे यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपये. प्रियंका प्रसाद बामणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपये. उर्मिला उदय मोरे यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपये. महेश अनंत वाकडे पिलवली वाकडेवाडी उपसरपंच यांच्याकडून 201 रुपये. तेजस वासुदेव डिंगणकर यांच्याकडून 201 रुपये. विकास विठ्ठल डिंगणकर यांच्याकडून 201 रुपये. पृथ्वीराज विष्णू डिंगणकर यांच्याकडून 250 रुपये. हर्षद दामोदर पंडिये कोंडवाडी यांच्याकडून 201 रुपये. आणि मनोज मोहन ठोंबरे यांच्याकडून खास गायकीसाठी 251 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. त्याबरोबरच राजा लिंगणकर ढोले मोडेवाडी यांच्याकडून अनिल लिंगणकर यांच्या गायकीसाठी 201 रुपयांचं रोख पारितोषिक उपलब्ध झालेलं आहे. मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो शिवांश अमित डिंगणकर कोळेवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर शंतनू जोशी संपूर्ण गवळणीसाठी 300 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सोड माझी वाट तुरे मन मोहना.
गाडीपाल ग्रुप कडून फक्त शेवटचं कडवं घ्यायचं आहे. शेवटचं कडवं परत घ्यायचं आहे. शेवटचं कडवं परत घ्या. रवी परतला साजई सरली उशीर होतोय मनाला सासू माझी खटाल भारी ठाकरीचा हवारी सासू माझी खटाल भारी ठाकरीचा हवारी करून गोठला उद्या भेटना करून गोठला उद्या भेटना सोड माझी वाट तुझे मन मोहना माझी सोड माझी वाट तुझे मन मोहना जाऊ दे रे मनात वृंदावना जाऊ दे रे मनात वृंदावना तेरे करेला हॅलो 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 आपल्याला नाही सर्वांनी बसून घ्यायचंय. माझी बहीण देवकी आणि वसुदेव यांचं लग्न मी मोठ्या आनंदात पार पाडून दिलं. तेवढ्यात आकाशवाणी झाली. देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. तर पायाची आग मस्तकात गेली. क्षणाचाही विलंब न करता माझी बहीण आणि वसुदेव यांना कारागृहात डांबून ठेवलंय. परंतु तसेच देवकीची 7 बाळे मारली. परंतु 8वा कृष्ण माझ्या हातातून निसटून गेला. अरे